हु इज फडणवीस, हु इज फडणवीस. फडणवीसांना पत्र लिहिण्याचा संबंधच काय येतो जर फडणवीस स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहे. सांगितलं गेलं पाहिजे की साहेब अभी आपका टाइम ओव्हर हो गया है, बिल्कुल ओव्हर हो गया है. ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढणार आहोत. चिंतीजी आम्हाला कायदा नक्की शिकवावा, आम्हाला कायदा नक्की शिकवावा. पण आम्हाला कायदा कुणी शिकवावा? आम्हाला कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवावा. आम्हाला कायदा गोधरा हत्याकांडातल्या तडीपार गुंडांनी शिकवू नये. आम्हाला कायदा अशा लोकांनी शिकवू नये ज्यांच्या कपड्यावर जस्टिस लोयाच्या रक्ताचे डाग आहेत. अशा लोकांनी आम्हाला कायदा शिकवायची गरज नाही. राहिला प्रश्न आजचा सचिन वाझेचा, काय म्हणजे चाइल्डिश प्रकार आहे. बरोबर महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला नेणारे फडणवीस सातत्याने गेल्या 15 दिवसापासून जेव्हा अनिल देशमुखजी पत्रकार परिषदा घेतात, बरोबर त्याच वेळेमध्ये सचिन वाझे एकदम लेटर बॉम्ब टाकतो. कसा काय? सन्माननीय संजय राऊत साहेबांवर कारवाई झाली, अनिल देशमुख साहेबांवर कारवाई झाली, नवाब मलिकजींवर कारवाई झाली. मलिक, राऊत, देशमुख तिघांनाही कधीही न्यायालयाकडे नेताना, रुग्णालयात तपासणीसाठी नेताना एकदाही माध्यमांशी बोलण्याचा कुठलाही स्कोप नव्हता. तो स्कोप नेमका सचिन वाझेला कसा काय मिळू शकतो? मिळतो तर मिळतो. एवढे दिवस काय झोपी गेला होता का सचिन वाझे? ते त्याला आजच आठवतं नेमकं. तिसरी गोष्ट, जेव्हा वाझे हे सगळं बोलायला लागतो तेव्हा तो सांगतोय की मी फडणवीस साहेबांना पत्र लिहिलंय. हु इज फडणवीस, हु इज फडणवीस. फडणवीसांना पत्र लिहिण्याचा संबंधच काय येतो जर फडणवीस स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहेत. फडणवीसांवर सातत्याने सगळीकडून हल्ले आणि आरोप होत आहेत. जर पत्रच लिहायचं असेल तर इथली न्याय संस्थेशी संबंधित प्राधिकृत संस्था, सीबीआय सारखी संस्था असेल आणि त्यांना पत्र लिहिलं तर आम्ही समजू शकतो. फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का? येड्यात कुणाला काढता? फडणवीस साहेब महिला सक्षमीकरणावर जेव्हा आम्हाला बोलायला सांगितलं, खरं तर आम्हाला तुमच्यावर म्हणजे काय, आता जाऊ दे, माझ्याकडे वेळ कमी आहे, परंतु तुम्ही महिलांना तर सक्षम करत नाही, महाराष्ट्राला सक्षम करत नाही. पण ज्या पद्धतीने डेली सोपच्या मालिका असतात ना, ज्या डेली सोपच्या मालिकांमध्ये महिला व्यायाम असतात, खलनायिका असतात, अशा काही खलनायिका तुम्ही भाजपच्या माध्यमातून पेरता आणि दुसऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त करता. तेव्हा फडणवीसांना हे सगळ्यात सांगितलं गेलं पाहिजे की साहेब अभी आपका टाइम ओव्हर हो गया है, बिल्कुल ओव्हर हो गया है. ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढणार आहोत, जिंकणार आहोत. आणि आमच्या सगळ्या माय मावल्या 1500 रुपये जरी त्यांनी दिले तर काही उपकार केला नाही. बापाच्या प्रॉपर्टीत